काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेत होणार होता हल्ला। अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा। मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं, ओम बिर्लांची माहिती। भाजपाचे आरोप प्रियंका गांधींनी फेटाळले। मोदींवरील हल्ला हा भाजपचा खोटारडेपणा, मोदींवर हल्ला करण्याचा कोणताही हेतू नव्हता, प्रियंका गांधींचं विधान। भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक। आम्ही फक्त बॅनर झळकवले, सरकार इतकं का घाबरतं? वर्षा गायकवाडांसह प्रतिभा धानोरकर यांचाही सवाल। राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्यामुळे राज्यसभेत खरगे आक्रमक। सरकार काय लपवतंय? खरगेंचा सरकारला सवाल। तर संसद विरोधकांच्या मर्जीनं चालू शकत नाही, किरेन रिजिजूंचं विधान। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट नाही। खरगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड। शिवसेनेने माघार घेतल्याने बिनविरोध निवडणूक। मुंबई महापालिकेत मोठा ट्विस्ट, भाजपाचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही दावा। तर ठाकरेंची शिवसेनाही महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं आणि ते सुनेत्रा काकींकडे राहावं ही परिवाराची इच्छा। आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान। सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारीला स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार। मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार। मुंबईत येतात सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर घेणार दर्शन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप। प्रवाशांकडून घेतलेला टोल परत करण्याची मागणी। धुळ्यातील वसतिगृहामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण। पालकांनी आपल्या मुलींना तात्काळ घरी नेलं, वसतिगृह अधीक्षकासह एका महिलेला अटक। मुंबई आणि ठाण्यातील दूध पुरवठ्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका। एक्सप्रेसवेवर टँकर अडकून पडल्याने दूध पुरवठा विस्कळीत। रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू। पालघरमधल्या जव्हारच्या तिलोंडामधली दुर्दैवी घटना। पालघरमध्ये अजूनही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव। म्हाडाच्या मुंबईतील 120 घरांसाठीची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना लांबणीवर। आजपासून होणारी अर्ज नोंदणी रद्द। लवकरच म्हाडाकडून पुढची तारीख जाहीर होणार। 19 वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक। अफगाणिस्तानाचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठत विजयाला गवसणी। महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार। दिल्लीसमोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य, तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरणार।